रसिको नमस्कार. शब्दालयच्या आजच्या भागात मी आरती गांगण सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करते. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया. सुप्रसिद्ध अभिनेता, निर्माते, दिग्दर्शक देव आनंद यांच्या हम दोनों या चित्रपटातील साहिर लुधियानवी यांचं हे सुमधुर गीत. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया ही एक ओळ आपलं आयुष्य सुखकर होण्यासाठी आवश्यक आहे. हे सांगायचं कारण 26 सप्टेंबर हा देव आनंद यांचा जन्मदिवस. त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात त्यांच्या आठवणींना उजाळा देऊया. देव आनंद यांचा आनंद काम करण्यात होता. ते दडपणाखाली काम करत नसत. अपयशाची चिंता त्यांनी केली नाही. त्यांच्या चिरतारुण्याचं रहस्य त्यांच्या आनंदी स्वभावात होतं. कामावरची श्रद्धा त्यांना तरुण ठेवत असे. सौजन्य हा त्यांचा स्थायी भाव होता. इंग्रजी साहित्यात BA ची पदवी संपादन केली. शाळा कॉलेजमध्ये नाटकात काम करून प्रशंसा मिळवली होती. उच्च शिक्षण घेण्याची इच्छा होती. स्वतःत लपलेला कलाकार चित्रपटसृष्टीकडेही खुणावत होता. शेवटी वडिलांची परवानगी घेऊन गुरदासपूर सोडून देव आनंद मुंबईला आले. देव आनंद सुरुवातीला तबला पेटी वाजवायला शिकले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार शरीराला एक लय, नाद येण्यासाठी संगीत आवश्यक असतं. या शिक्षणामुळे त्यांचा आत्मविश्वासही वाढत गेला. त्यांचं व्यक्तिमत्व रुबाबदार आणि सौजन्यशील होतं. प्रभात फिल्मचा हम एक है हा देव आनंद यांचा अभिनेता म्हणून पहिला चित्रपट. त्यानंतर जिद्दी या चित्रपटामुळे त्यांना यशाची चव चाखायला मिळाली. रसिक प्रेक्षकांना देव आनंद यांचं काम आवडलं. देवानंद हे बुद्धिजीवी कलाकार होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाला सखोल वाचनाची जोड मिळाली. चित्रपट हे केवळ करमणुकीचं साधन नाही, तर मानवी जीवनातील आशा आकांक्षांचं कलात्मक दर्शन त्यात असतं. समाजातील लोकांच्या आवडीनिवडीचा प्रभाव चित्रपटावर असतो असं ते म्हणत. देव आनंद यांनी नवकेतन या स्वतःच्या चित्रसंस्थेची स्थापना केली. नवकेतनद्वारे अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली. ते त्यांच्या चित्रपटातून एक विचार देतात. नवकेतन या बॅनरचा हम दोनों हा आशयघन चित्रपट. गीतकार साहिर लुधियानवी यांची गाणी आणि जयदेव यांचं संगीत परिणामकारक ठरलं. हम दोनों हा चित्रपट बर्लिन आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी निवडला गेला. हम दोनों चित्रपटाचं भारतीयच नाही तर परदेशी प्रेक्षकांनीही मनापासून कौतुक केलं. देवानंद यांच्या अभिनयाची प्रशंसा केली. जग वेगाने पुढे जात असतं. त्यामुळे चित्रपटाबद्दल एखादी कल्पना, विषय सुचला तर तो चित्रपट प्रदर्शित होईपर्यंतचा जो काळ आहे तो 15 महिन्याहून अधिक असू नये असं त्यांचं मत होतं. वृत्तपत्र जसं ताजं असताना वाचलं जातं तसंच चित्रपट निर्मितीचंही असतं असं ते म्हणायचे. चित्रपट हा त्यांचा ध्यास होता. चित्रपट निर्माण करताना त्यांनी मनोरंजनाबरोबर सामाजिक बांधिलकी जपलेली दिसते. त्यांचं निसर्गावर प्रेम होतं. वेगवेगळ्या प्रदेशातील संस्कृती, परंपरा त्यांनी चित्रपटातून दाखवल्या. स्मरणशक्ती तीक्ष्ण आणि कॉम्प्युटरला हरवेल असा कामाचा वेग होता. निसर्ग सर्व आजार बरे करतो अशी त्यांची श्रद्धा होती. चित्रपटसृष्टीत त्यांचा वक्तशीर स्वभाव सगळ्यांच्याच परिचयाचा होता. त्यांनी आपलं लाघवी हास्य आणि आर्जवी बोलण्यातून दुसऱ्यांचा आत्मसन्मान जपला. ते आपल्या नायिकांच्या मताचाही आदर करायचे. गाईड चित्रपटाची लांबी खूपच वाढली तेव्हा त्यांनी वहिदा रेहमान यांच्या नृत्याला कात्री लावली नाही. निर्माता असूनही त्यांनी हा मनाचा मोठेपणा दाखवला. वाटेत येणारे अडथळे पार करत गाईड हा चित्रपट हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत प्रदर्शित झाला. अमेरिकन लेखिका पर्ल बक यांनी देव आनंद यांच्या मेहनत घेण्याच्या गुणांची तारीफ केली. देव आनंद यांचं अनेक पाश्चात्य साहित्यिक आणि कलाकारांशी मैत्रीचं नातं होतं. देव आनंद यांना भारतीय पडद्यावरचा ग्रेगरी पेक असं म्हटलं जायचं.
दोघांनाही एकमेकांविषयी स्नेहभाव होता. देव आनंद यांची बोलण्याची चालण्याची स्टाईल आजच्या तरुण पिढीलाही आपलीशी वाटते. त्यांचं व्यक्तिमत्व सुसंस्कृत होतं. त्यांच्यातील माणुसकी कायम जागी असायची. देव आनंद यांचं नाव घेतलं की गाईड, तेरे घर के सामने, ज्वेल थीफ, हम दोनों, काला पानी, हरे राम हरे कृष्ण असे वेगवेगळ्या शैलीचे कलात्मक चित्रपट आपल्याला आठवतात. देव आनंद निवृत्ती, वृद्धत्व कधीच मानत नव्हते. वृद्धत्व हे मनात असतं. काम करत राहिलं की मन ताजं, टवटवीत, आनंदी राहतं असं ते म्हणायचे. 26 सप्टेंबर हा देव आनंद यांचा जन्मदिवस. त्यानिमित्ताने आजचा कार्यक्रम मी तुमच्यासमोर सादर केला. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. नमस्कार.